झटपट होणारी तिळगुळाची वडी आहे आणि अतिशय नरम आणि सॉफ्ट अशी वडी आहे. पकडताच तुटणारी वडी आहे आणि ह्या वडीला जास्त वेळ लागत नाही, अतिशय 10 मिनिटांमध्ये आणि झटपट होणाऱ्या ह्या वड्या. चला पटकन आता आपण बघू. खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तिळगुळाचीच रेसिपी आहे. आता संक्रांत फक्त 2 दिवसावर राहिलेली आहे आणि तुमची पूर्वतयारी तर झालीच असेल, तरी पण आज मी तुम्हाला वडी करून दाखवणार आहे. अतिशय तीळ आणि गूळ टाकून अतिशय सॉफ्ट अशी वडी आहे बघा आणि झटपट होणारी आहे. 10 मिनिटांमध्ये ही वडी होते, याला कोणताही वेळ लागत नाही. चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 वाटी तीळ घ्यायचे. तीळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तीळ घेतल्यानंतर आपल्याला कढई गरम करायची आणि नंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. चांगले भाजून घेणार आहे आणि आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. कमी आचेवरच भाजायचे. आता तीळ भाजून सुद्धा झालेले आहे बघा आणि लगेच आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता तीळ आपली पूर्ण भाजून झालेली आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि त्याला आपल्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय आपल्याला बारीक करायची नाही. इथे मी गुळाचा वापर केलेला आहे, तर आपल्याला 1 वाटीच गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी मी तीळ घेतला आहे, 1 वाटीत आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. बरोबर मापाने घ्यायचं. तर 1 वाटी इथे गूळ घ्यायचा. सारख्याला सारखं प्रमाण घ्यायचं आपल्याला. आणि त्यामध्ये टाकायसाठी म्हणून मी जायफळ थोडंसं वापर करत आहे. तर जायफळ मी आधीच किसून घेत आहे. आपल्याला जास्त नको, फक्त अर्धा चम्मच आपल्याला त्याची पूड हवी. आणि नंतर काय करायचं, तोपर्यंत ताटाला तूप लावून ठेवायचं. म्हणजे ही आपली पूर्वतयारी करायची, कारण इथे मी तुम्हाला तिळाची वडी करून दाखवत आहे. आता आपले तीळसुद्धा थंड झालेले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. त्यामधले अर्धे तीळ काढले आणि पल्स मोडवरच आपल्याला ते तीळ जाडसर भरड असे बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक करून घ्यायचे नाही. बघा मी दाखवते त्याप्रमाणे. आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे. गूळ टाकल्यावर लगेच आपल्याला 1 चम्मच पाणी टाकायचं आहे आणि मीडियम आचेवर, बिलकुल कमी मीडियम आचेवर आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. त्याचा पाक करायचा नाही आपल्याला. पूर्ण गूळ छान विरघळायचा आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये तिळाचं कूट टाकायचं आहे. आता गूळसुद्धा आपला होत आलेला आहे आणि त्यामध्ये जायफळची पूड टाकायची. तुम्ही विलायची पूडसुद्धा त्यामध्ये वापर करू शकता. आता पूर्ण गूळ आपला वितळलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण तिळाचं कूट केलं होतं ते कूट आपल्याला टाकायचं आहे. आणि नंतर मी थोडेसुद्धा तीळ बाजूला काढले होते, 1 मूठ, ते सुद्धा तीळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. आणि घट्ट आलं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे मात्र दक्षता घ्यायची. आता आपलं तीळ टाकल्यानंतर घट्टसुद्धा आलेलं आहे बघा आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि लगेच आपल्याला ताटावर ओतायचं आणि त्याला प्रेस करायचं. चौकोनी करून घ्यायचं आपल्याला, जेवढी तुम्हाला जाडी वाटेल त्याप्रमाणे. पण इथे मात्र लवकर करायचं आणि वरतूनच खोबऱ्याचा किस टाकायचा. तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बाकीचे टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल. आणि लगेच आपल्याला काप करून घ्यायचे. जर तुम्ही थंड झाल्यावर जर काप कराल ना, तर ती वडी कशी हार्ड होते आणि काप करायला आपल्याला वेळसुद्धा लागतो, त्रास होतो. म्हणून काय करायचं, लगेच टाकल्याबरोबर काप करून घ्यायचे आणि 10 मिनटं वाट बघायची. 10 मिनटं झाले की नंतर आपल्याला त्या वड्या काढून घ्यायच्या. अतिशय सुंदर वड्या निघतात आणि 10 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे. पटकन आपण ह्या वड्या करू शकतो. ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की ह्या वड्या करा आणि अतिशय नरम आणि सॉफ्ट अशा वड्या होतात. आणि अतिशय ठुसूळ आणि नरम अशी वडी झालेली आहे बघा. तोंडात टाकताच विरघळणारी वडी आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.